नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. उद्या मौनी म्हणजेच दर्श अमावस्या आलेली आहे. उद्या शुक्रवारी ही अमावस्या आहे. या अमावस्येला पौष अमावस्या देखील म्हणतात, कारण ही अमावस्या पौष महिन्यात येते, त्यामुळे याला मौनी अमावस्या असं देखील म्हणतात. अमावस्येच्या दिवशी आपण भरपूर असे उपाय सेवा करत असतो. त्याचप्रमाणे आपल्याला काही वास्तुदोष किंवा पितृदोष घालवायचे असेल तर त्यासाठी देखील आपण ह्या अमावस्येला भरपूर असे सेवा उपाय करत असतो. अमावस्या तिथी ही पितरांसाठी समर्पित आहे. खास करून ज्यांना पितृदोष आहे, ज्यांचं घरात पटत नाही, घरात व्यक्तीमध्ये वाद होतात, एखादं काम घेतलं हातात ते पूर्ण होत नाही किंवा एखाद्या कामात खूप अडथळे येतात, पैसा हा टिकत नसेल, अशा बऱ्याच गोष्टी किंवा बऱ्याच अडचणी तुम्हाला ह्या पितृदोषामुळे येत असतात. कारण काय होतं, जेव्हा पितरांच्या तिथी असतात, जेव्हा पित्तरपाटा असतो, यावेळेस आपल्याकडनं पितरांच्या सेवा ह्या करायच्या राहिलेल्या असतात किंवा आपल्या घरात जर का आपल्या पितरांचे फोटो असतील किंवा पितरांच्या काही गोष्टी असेल, तेव्हा आपल्याकडनं यांची सेवा होत नाही. यामुळे आपल्याला हे पितृदोष लागत असतात. आता ज्यांना पितृदोष नसेल, त्यांनी जरी काही पितरांच्या सेवा केल्या नाही तर त्यांना देखील हा पितृदोष लागतो. आणि हा दोष काढण्यासाठी आपण जर का अमावस्येच्या दिवशी असे काही उपाय केले तर यामुळे आपले प्रखरातील प्रखर पितृदोष हे नष्ट होतात. यामुळेच आपल्याला या उद्याच्या मौनी अमावस्येला आपल्याला पितरांसाठी 2 ठिकाणी आपल्याला दिवे लावायचे आहे. बघा, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 उपाय सांगणार आहे, तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. व्हिडिओ संपूर्ण बघा. चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा पण मी माझे व्हिडिओ टाकेल त्याचे नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. उद्या अमावस्येच्या दिवशी सर्वात अगोदर आपण जेव्हा आंघोळ करणार आहोत त्यावेळेस आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल, गोमतीर, त्याचप्रमाणे जाड मीठ असेल तर जाड मीठ टाका आणि तुम्हाला काळे तीळ, चिमूटभर काळे तीळ हे आवर्जून टाकायचे आहे. यानंतर बघा, तुम्हाला हा एक उपाय सकाळी करायचा आहे आणि दुसरा उपाय तुम्हाला हा संध्याकाळी करायचा आहे. सकाळी तुम्हाला जो उपाय करायचा आहे त्यासाठी तुम्हाला एक पंती घ्यायची आहे. बघा, एक दिवा घ्या तुम्ही. त्या दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं किंवा मोहरीचं तेल टाकायचं आहे. मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही साधं तेल टाकलं तरी चालेल. त्यामध्ये तुम्हाला थोडीशी पिवळी किंवा काळी मोहरी टाकायची आहे. आणि बघा, हा दिवा तुम्हाला शनी मंदिरात जाऊन लावायचा आहे. हा दिवा तुम्हाला सकाळी लावायचा आहे. शनी मंदिरात जाऊन बघा, शनीला आपल्याला तेल अर्पण करू देत नाही, त्यासाठी अशा पद्धतीने एक दिवा तुम्हाला हा शनी मंदिरात लावायचा आहे. त्यानंतर तुम्हाला जर का काही पितृदोष असतील तर तुम्हाला ते दूर होऊ दे किंवा ते नष्ट होऊ दे, यासाठी तुम्हाला शनी महाराजांना प्रार्थना करायची आहे. बघा, या पद्धतीने फक्त तुम्हाला एक दिवा हा शनी मंदिरात लावून यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला दुसरा दिवा हा संध्याकाळी प्रज्वलित करायचा आहे. संध्याकाळी तुम्ही एक पंती घ्या किंवा तुम्ही कणकेचा दिवा बनवला तरी चालेल. कणकेचा घट्ट कणिक मळा. यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे. तुम्हाला मीठ वापरायचं नाही आहे. तुम्हाला फक्त कणकेचा दिवा बनवायचा आहे किंवा तुम्ही पंती घेऊ शकतात. ह्या दिव्यामध्ये तुम्हाला लाल वात घ्यायची आहे. आता लाल वात नसेल तर तुम्ही बघा, कलाव्याचा धागा घेऊ शकतात. कलाव्याचा धागा नसेल तर तुम्ही साधी कापसाची वात बनवा आणि त्याला थोडंसं कुंकू लावून तुम्ही ती लाल वात बनवू शकतात. यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल वापरायचं आहे. मोहरी नसेल तर साधं तेल घ्या. त्यात थोडीशी काळी किंवा पिवळी मोहरी तुम्हाला टाकायची आहे. याचप्रमाणे बघा, हा दिवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेला लावायचा आहे. मग तुम्ही तुमच्या देवघरात, तुम्ही तुमच्या हॉलमध्ये किंवा तुम्ही तुमच्या किचनमध्ये देखील हा दिवा लावू शकतात. दिवा लावण्यासाठी तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे. त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहे. त्यावर तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. हा दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या दक्षिण दिशेकडे त्याचं मुख करून प्रज्वलित करायचं आहे. दिव्याला तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहे. दिव्याला नमस्कार करायचा आहे. तुम्हाला ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. जितके वेळा करता येईल तितके वेळा तुम्ही जप करा. 11 वेळा करा, 21 वेळा करा. यानंतर तुम्हाला तुमच्या पितरांना नमस्कार करायचा आहे. जर का तुम्हाला प्रखर पितृदोष सांगितलेला असेल तर तुमच्या पितरांची जर का तुम्हाला नावं माहिती असेल तर त्यांची नावं घेऊन तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि तुमच्या मागची इडापिडा ही नष्ट होऊ दे अशी त्यांना प्रार्थना करायची आहे. त्यांचे आशीर्वाद हे सदैव त्यांच्या पाठीशी राहू द्यावे किंवा असू द्यावे अशी त्यांना प्रार्थना करायची आहे.
तुमच्या कामात तुम्हाला यश मिळत नसेल, तुमचा व्यवसाय नीट चालत नसेल, तर त्यांना प्रार्थना करायची आहे की मी तुमची सेवा ही दररोज करेल, तुमच्या तिथींना तुमच्या गोष्टी ज्या करायच्या आहेत त्या करेल. त्याचप्रमाणे माझ्याकडनं कळत नकळत जर का काही चुका तुमच्या झाल्या असतील तर त्याबद्दल तुम्हाला क्षमा प्रार्थना मागायची आहे. जर का तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक असेल, तुम्ही पितृस्तुती किंवा पितृस्तोत्राचं पठण करू शकतात. 11 वेळा ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करू शकतात. तर या पद्धतीने तुम्हाला अमावस्येला तुमच्या पितरांसाठी एक दिवा हा दक्षिण दिशेकडे मुख करून लावायचा आहे. तुम्हाला पितृदोष नसेल तरी देखील तुम्ही हा दिवा लावायचा आहे की जेणेकरून तुम्हाला इथून पुढे येणाऱ्या भविष्यात तुम्हाला पितृदोष लागू नये. यासाठी तुम्हाला अमावस्येला तुमच्या पितरांसाठी तुम्हाला हा दिवा एक अर्पण करायचा आहे. कारण अमावस्या तिथी ही पितरांना समर्पित असते. खास करून अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांसाठी हे उपाय जास्तीत जास्त केले जातात. या दिवशी आपल्याला पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला खूप महत्त्व आहे. त्याचप्रमाणे दानधर्म करण्याला देखील महत्त्व आहे. तुम्ही तुमच्या पितरांच्या नावाने एखाद्या गरजू व्यक्तीला, गरिबांना दान करू शकतात. काळी छत्री, काळे वस्त्र, काळे कपडे, काळी वस्तू तुम्ही एखाद्या गरिबाला दान करू शकतात. त्याचप्रमाणे अन्नदान करू शकतात. त्याचप्रमाणे एक कुटुंब जेवण करल एवढी दक्षिणा तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये दानपेटीत टाकू शकतात. बघा, अमावस्येच्या दिवशी तुम्हाला दान धर्माला महत्त्व आहे. तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला ज्याही गोष्टी करायला जमतील त्या गोष्टी तुम्ही करू शकतात. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.